मी जवळजवळ आमचं घर सोडून माझं घर सोडून 1982 मध्ये मी घर सोडलो. 82 मध्ये 82 मध्ये घर सोडल्यानंतर माझा पत्ता नव्हता काही वर्ष. सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगा तां धर्मचारिणीं शंभो प्रणमामि परं शिवम्. वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ.
त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवार्यांचं स्मरण करून अखिल महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत आराध्य देव सर्व संतांमध्ये शिखामणी संत शिरोमणी मन्मथ माऊलीचा पावन सानिध्यात उपस्थित सर्व भाविक भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून सर्व कलाकार मध्ये आम्ही बी एक कलाकार आहोत, आमच्याकडे बी लक्ष ठेवा. मला वाटत होतं नंबर लागते की नाही, आखरी मला काढून घ्यावाच लागलं. असो, कोणाला करायचं इच्छा असेल तर रात्रभर भजन करा, कोण काही म्हणणार नाही तुम्हाला. तरी काही भक्तांना असं वाटते माऊलीचा दोन शब्दासाठी काही लोक बसलेले असतात. क्षीर सिंधू तीरी चातकाचे राणे तरी मेघाविणे तृषाकांत. आपल्या कलाकाराला वाटते आमच्यासाठीच बसलेत, परंतु आम्हाला वाटते आमच्यासाठीच बसलेत. लक्षात आलं. तरी सहाय्य होऊ एकमेका, बस एकमेकाशी मदत आपण या ठिकाणी करायचं आहे. भजनाचा आनंद लुटणारे सुद्धा काही भक्तगण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात आणि तेवढंच आनंदपूर्वक भजनाचा जो स्वाद दिंडी प्रारंभ झाल्यापासून तुमचा उत्साह आम्हाला पाहायला मिळते, तेवढंच ऐकून आम्ही तृप्त होत असतो. माऊलीचा नितांत निष्ठाभाव बाळगून या ठिकाणी येणारे अनेक भाविक भक्त श्रद्धेतून येतात. काही भक्त त्याला श्रद्धा बी माहिती नाही, भक्ती बी माहिती नाही, कुठल्या प्रकारचा त्याला गंध माहिती नाही. यावं म्हटलं तरी यायचं. कशासाठी यायचं? काही लोक मजा करण्यासाठी बी येतात, कारण घरामध्ये मजा करू देत नाही म्हणून वाटामध्ये मजा करत येतात. लक्षात आलं का? मोकळं वाटते त्याला. तर त्या लोकांना बघून खुशी वाटली त्या लोकांना. तर मी पाहिलं आज येता वेळेस कोणाचा गटोडा निघून गेलेले आहे, कोणाचं काही निघून गेलेले, कोणाचं काही निघून गेलेले आहे. डोंगरावरून येता वेळेस 25% लोकांच्या पादरक्षा निघून गेलेले आहेत. लक्षात आलं? त्याला बघून मला लक्षात आलं, एक एक सोडल्याशिवाय मन्मथ माऊली भेटत नाही. मी सगळं धरून बी घेतो, मन्मथला भेटतो मला, तर त्यांच्या भेट गाठ बिलकुल होणार नाही. मोकळा पाहिजे. कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच, या सगळ्या गोष्टी बाजूला सारून माऊली तुझा धावा घेऊन मी आलेले आहे. कन्नड मध्ये फार सुंदर आहे. ಬರ್ತೀರಾ ನೀವು ಇಲ್ಲೇ ಇರ್ತೀರ,
मने मारू त्वरेदू ನೀವು ಬರ್ತೀರಾ इल्ले इरतीरा. बघा सगळ्या सोडून, बघा हे काय काय सोडायचं आहे. काम सोडायचा, क्रोध सोडायचा, मोह सोडायचा, डंब सोडायचा, अहंकार सोडायचा. सगळं सोडल्याशिवाय कॉन्टॅक्ट होत नाही. लक्षात आलं का? अर्धा तुम्ही वायर छिलून त्याला जॉईंट केलं तर लाईट बरोबरी पडत नाही. जाणं येणं जाणं येणं जाणं येणं करते. अर्धा छिललेले आहे. तुम्हाला माहिती आहे ना, प्रल्हादाला माहिती आहे. दुकान आहे, लाईट पडणं गेले. आपण लाईट पडलेले, परंतु लाईटाचा दोष नाही, कलेक्शनचा दोष. तसा तुमचा काही दोष नाही, परंतु आम्ही पूर्णपणे खुल्ला केलेले नाही. लक्षात आलं का? पूर्णपणे खुल्ला, मुक्त भाव म्हणतात त्याला, मुक्त भाव. म्हणून सोडून 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 क्लिअर क्लिअर क्लिअर. धರೆಯ ಸುಖವ ಭೋಗವೆನಗೆ ಹರಿದು ಹೋಗಲಯ್ಯ ನಿಮ್ಮ चरण कमलದಲ್ಲಿ मनवू मग्नवागली. किती सुंदर सांगितले. धैर्य सुखाव भोगवेनेगे. माऊलीचा प्रति आम्ही निष्ठा बाळगून कशासाठी येतो? कशा करता आलतो? काय कारण आहे एवढा तळमळ घेऊन यायचं? कशा करता? काही लोक काय काय मागण्यासाठी तुम्ही आलात, परंतु ज्यांच्या जीवनामध्ये कल्याण करून घ्यायचं असेल, हे लौकिक जे भानगडी आहे ह्याच्या मागणी त्यांच्या समोर मागितल्यानंतर माऊली देणार म्हणजे देणारच. परंतु तुम्हाचा कल्याण बिलकुल होणार नाही. बायको भेटलं तर कल्याण होईल का? मग काय मागतो तिथं जाऊन? देवा पुढल्या वर्षी जोडी येण्यासारखं करावं काहीतरी. हा, अजून पुढल्या वर्षी तिघ येण्यासारखं करा. तुम्हाला समाधान वाटलं का बायको करून घेऊन? लेकरा झाल्यावर समाधान वाटलं का? वाटत मी तुम्हाला बोललो. काही लोक लेकरा नाही लेकरा नाही लेकरा नाही म्हणून 7-7 वर्ष 8-8 वर्ष नाही 21 वर्ष 25 पर्यंत धावा घेतले. 21-22 वर्षाला सुद्धा वारी करून काही काही लोकांना लेकरं भेटलेले आहे. आता लेकरं झालेले लोक काय म्हणू लागले? कशासाठी हे जन्म घेतले म्हणून रे रडू लागले. मी एकाला विचारलं, अशा लोक लेकरं नाही म्हणून रडलेत कशाला मागतात? आप्पाजी, आमच्या पोटी जन्माला येऊ दे, जोड्यानं हाणलं तर हाणला, परंतु लेकरं पाहिजे म्हणले. बघा तुमच्यापैकी कोणी नाही तसं. तसे काही भूप आहेत जन्म घेतलेले. मला सांगायचं आहे, माऊलीला मागितल्यानंतर आम्हाला पूर्ण सुख व्हायला पाहिजे. पाहिजे की नाही? ठीक आहे. बायकोचा अपेक्षा करून बायको भेटल्यानंतर पूर्ण सुख होईल का? लेकराचा अपेक्षा घेऊन लेकरं झाल्यानंतर पूर्ण सुख होईल का? तुम्हाला बी होईल मुलगा, काय चिंता करू नका. प्रल्हाद, मुलगा झाला तरी बी परेशान, मुलगी झाला तरी बी परेशान. तर जसा जसा आमच्या मागणी माऊली समोर ठेवणार आहे ते देऊन मोकळा होणार आहे, परंतु मोक्ष मात्र तुम्हाला बिलकुल मिळणार नाही.
मोक्ष मिळवायचा असेल तर काय मागायला पाहिजे? माऊली फक्त तुम्हीच मला पाहिजे, दुसरा कोणीच गरज नाही म्हणायचं पाहिजे. माऊलीसाठी येणारे किती लोक मला सांगा. वस्तूसाठी येणारे भरपूर आहे, व्यक्तीसाठी येणारे भरपूर आहे, वैभवसाठी येणारे भरपूर आहे, परंतु यामध्ये आमचं कधीच कल्याण होणार नाही. आपुलिया कल्याण व्हावे ज्यांच्या चित्ती, त्यांनी शिवप्रती. स्वतःच कल्याण करून घ्यायचं असेल तर त्यांच्या प्रती शरण जावं, वस्तूच्या प्रती नाही. असो तुमच्या जवळ भरपूर बी गडबगंच संपत्त असो, अब्जोपती व्हा तुम्ही, नको म्हणत नाही, परंतु अर्पण समर्पण भाव मात्र शंभूच्या प्रती, मन्मथ माऊलीच्या प्रती आपला निष्ठा असेल, तुम्ही सुखी होणार. हे सगळ्या गोष्टी कशासाठी आपण करतो? सुखी होण्यासाठी करतो. दुखी होण्यासाठी कोणी मागत नाही. मुलगा झाला तर बी सुखी होण्यासाठी, पैसा भेटला तर बी सुखी होण्यासाठी, बायको भेटला तर बी सुखी होण्यासाठी, नवरा भेटायचा असला तर सुखी होण्यासाठी, व्यवहार वृद्धी म्हणजे सुखी होण्यासाठी. परंतु हे सगळ्या गोष्टी ज्यांच्याकडे आहेत त्याला जाऊन तुम्ही विचारा, तू सुखी आहेस का म्हणून. रावणाला जाऊन विचारा सुखी आहे का. सर्वस्व असलेले रावण सुद्धा त्या ठिकाणी सुखी नव्हते. कोण सुखी होते? जो ईश्वराशी जुडून घेतलं. रामाचा ईश्वर रामेश्वर, राम ईश्वराशी जुडला होता म्हणून आराम होते. जंगलात होते परंतु आराम होते. यांनी वैभव मध्ये झोपलेले परंतु परेशान. एसी आहे, पंखा टाकणारे आहे, एअर कंडिशन आहे, अष्टदिक्पालक आहे, सर्व गोष्टी त्यांच्याकडे उपलब्ध असून सुद्धा तो सुखी नाही. मी बराच वेळ बोलतो, सुविधा ज्यादा है लेकिन शांति नहीं है. बिल्कुल सुविधा नहीं है, शांती है. येताना काही सुविधा होतं तुम्हाला? सौ सोनार की एक लोहार की, लोहाराचे आले नाही. उस्मानाबाद धाराशिवचे तिथून आले गुरु महाराज, तर काही दिवसापूर्वी माझ्या जवळ आले होते. आम्ही कोणाला बी काही नाही म्हणून म्हणत नाही. शिवकथाकार आहे, फार सुंदर शिवकथा करतात. ते नंतर आले, नाही तर त्यांनाच मदकी देत होतो तुम्हाला. कोणीतरी सिगरेट ओढतात बघा बाजूला बसून, 1 किलोमीटर दूर असला तरी बी मला वास येते. काय सांगाव की काय. एक माणूस, मी लहान असताना 1 किलोमीटर दूर आहे ते शेती, तिथं एक रोड होतं. तिथं रोडावर जाणार, त्यावेळी मोबाईल बी नव्हते. मी बसलो होतो थोडं ध्यानस्थ त्या मळ्यामध्ये. मी इकडे तिकडे पाहिलं, कुठं बी माणसं नाही, परंतु बिडीचा वास काय येते असं म्हणून मला वाटलं. मग आमच्या नोकरदार होतं, कोणीतरी इथं बिडी ओढते बघ. कन्नडमध्ये बोललो त्याला, अवतीभवती कोणी नाही, रोडावर जातात का बघ म्हणलं. एक माणूस जात होता, तेवढं लांबून दिसत नव्हतं. तुला परीक्षा करायचं असलं तर जाऊन बघून ये म्हणलं. पळत 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 गेलं, खरोखर त्याच्याजवळ बिडी होता हातामध्ये. बघ, म्हणून सावधान सावधान. या परिसरामध्ये सोडण्यासाठी आलो, धरण्यासाठी नाही. लक्षात आलं का? संपूर्ण व्यसन मुक्त होण्याकरता आम्ही या ठिकाणी पाऊल ठेवलेलं आहे. परिसर शुद्ध व्हायला पाहिजे. त्याप्रमाणे एक 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 वस्तू बाजूला सारून एक एक सोडत जाणार आहे. महादेवाचा अटॅचमेंट, रुद्राचा अटॅचमेंट, शंभूचा अटॅचमेंट सगळं गेल्यावर होणार आहे. कसं? पहिलं काय होते माहितीये का? पहिला दात पडते, दात सोडावं लागतं.
नंतर डोळा सोडावा लागतं, नंतर कान सोडावं लागतं, नंतर हात सोडावं लागतं, नंतर अंतरणावर पडावं लागतं. परवा 6 महिना माय अंतरणावर पडून होते. डॉक्टर साहेबांचं आई जे आपल्या सोबत सुप्रिया आले होते सांगवीचे, तर अंतरणावर पडून होते. नवीन हॉस्पिटल त्यांनी उघडलेले, अंश की काहीतरी अंश का हा हॉस्पिटल उघडलेले. परेशान होते. कोणीतरी म्हटलं तुमच्या कुळगुरूला बोललं तर ते त्यांच्या श्वास रुकून जाईल. ते होते कर्नाटकमध्ये. त्या महाराजांना बोलविलं, अजून कोणाला बोलविलं, कोणाला बोललं तरी सुद्धा ते श्वास बंद व्हायला तयार नाही, आणि चांगलं बी होत नाही आणि जात बी नाही. अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये आम्ही होतो मुंबईला. गंदीगुडे माता आम्हाला कॉन्टॅक्ट करून काही करा आप्पा, तुम्ही येऊन त्यांना आशीर्वाद द्या. मी म्हटलं एकच गोष्ट, आजपासून आमचं नाही ते म्हणून समजून घ्या. त्यावेळी मी येतो, तुमचं म्हटलं तर मी येणार नाही. आप्पा तुमचंच म्हणायला पाहिजे. ठीक आहे आप्पा, तुम्हाला आम्ही दान देतो त्यांना, असं म्हटलं तर आम्ही मुंबईहून डायरेक्ट नांदेडला गेलो. जाऊन भेटलं आणि वेळेच्या विडा त्यांना देऊन टाकलं. माऊलीला सांगून टाकलं लवकर घ्या ह्यांना. आता कधी जाणार हे एक प्रश्न पडला. लवकर जाणार, कधी जाणार ते बी एक प्रश्न आहे. म्हटलं गुरुपौर्णिमा होत, उद्या गुरुपौर्णिमे असताना आजच्या दिवशी ते श्वास त्यांच्या बंद होणार आहे. माऊली ते घेणार आहे, किंवा पौर्णिमेचे पलीकडी किंवा पौर्णिमेचे अलीकडी. व्हॉट्सअपमध्ये मेसेज आम्ही पाहिलं, उद्या पौर्णिमे आहे म्हणताने आजच्या दिवस शिवाधीन होऊन गेले. माय सांगायचं तात्पर्य, एक एक अवयव गेल्यानंतर उरलेले कोणता आहे? फक्त शिव. ते शिव गेल्यानंतर शबा होऊन जात. शिव जोपर्यंत आहे तोपर्यंत शबा होत नाही. शिव जीव शिव जडली समाधी. जीव आणि शिव एकमेकाशी अटॅचमेंट त्या ठिकाणी होणार आहे. त्याकरता आपल्या माऊलीच्या या पवित्र सानिध्यामध्ये अनेक भाविक भक्त, एक नाही अनेक, तर एवढा मोठा शिवभक्तांच्या प्रसादाचा व्यवस्था या ठिकाणी करणं काही साधी गोष्टी नाही. तर हे वैभव उभा करणं सुद्धा काही साधी गोष्टी नाही. दचका लकडी एक्का बोजा. आता म्हटले होते आपले सरपंच साहेब, महाराजांना 7 एकर जमीन आहे. लोक समजून घेतले 60 एकर जमीन समजून घेतले. 60 नाही 7. लक्षात आलं का? 60 म्हटलं तर काय बघायचंय? 7 7 म्हणजे 7. आणि 7 मध्ये 2 एकर आपलं मोठच आहे. आता शिल्लक 5 एकर. 5 एकरच्या आणि 6 एकर लोक कब्जा करून बसलेत. 6 एकर मध्ये लोक बसले आणि 3 एकर मध्ये गायी बसलेत. 80-90 गायी आहे. आणि त्या गायीचं पालन पोषण करणं मला सोपं वाटलं, परंतु या गायीचं पालन पोषण करणं लई अवघड वाटलं. त्याला राखणं सोपं आहे, या लोकाला राखणं भयानक अवघड आहे. येता येता आम्ही पाहिलो, तसं बोलून दाखवलं तर सगळे लोक हसलेत. ते बाई बोललेले तुंट घेऊनच उभा टाकली होती मला. तर कुठंही ते महाराज येऊ दे म्हणले. लक्षात आलं का?
नका जाऊ आडवाटे. आडवा 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 जाऊन गडबड केलं तर फार अवघड होईल. लक्षात आलं का? कुठं करावा, काय करावं हे बी आम्हाला कळत नाही. काही लहान लहान लेकरं नाही, परंतु जनावर तुमच्यापेक्षा फार हुशार राहतात. लक्षात आलं का? जनावर, गाय, म्हैस, बैल जे काय आहेत ना, त्याच्या पुढी तुम्ही राहते की तुमच्या पुढी ते राहतात? ढोर पुढी राहतात की तुम्ही पुढी राहता? म्हणजे ढोरच घेऊन जातात तुम्हाला शेताला. हे माणूस कुठंतरी जातो, हा, ड्रिंकिंग वॉटर घ्यायला दुसरं कुठं बी जातो, पण तो ढोराला पाप त्याला पिता येणं काय करता येत नाही म्हणून डायरेक्ट शेताला जातात. मग येता वेळेस तर येताना सुद्धा ढोरच पुढे राहतात, घरापर्यंत घेऊन जातात. पाप बेचाराला कळत नाही ना, गडबड होते. वाट सोडून बाजूला फटकतो, परंतु गाय मात्र डायरेक्ट जाते, यांना कुठं तरी जाऊन घुसते. अलग लक्षात. एक माणूस काय केला होता म्हणे, आजकाल तर जमाना भयानक विचित्र निघालेले. मोबाईल बघत 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 कुठं जातो काही सांगता येत नाही. स्वतःच्या घरला न जाता दुसऱ्याच्या घरला गेला तो, मोबाईल बघत 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 जाऊन बसला. बसल्यावर ते बायाला वाटलं आमच्या नवरा चाल्या म्हणून ते बी व्हॉट्सअप बघत होते. व्हॉट्सअप बघत त्यानं चहा केली आणि ते चहा आणून बघत त्याला दिले. त्याने बी मोबाईल बघत त्यानं चहा पिऊ लागले. त्याच्यामध्ये त्याचा नवरा आला. कोणाचा? ओरिजिनल तो नवरा आला त्या ठिकाणी. आल्यावर त्याने बी मोबाईल बघत येऊ लागले. त्यानं काय म्हणावा, मी बी चुकून आलो, माफ करा म्हणून निघून गेलं. मग घराचा मालक त्याला वाटलं की मी बी चुकून यांच्या घरी आलो, स्वतःच्या घरला येऊन सुद्धा वापिस तू गेला. एवढा गडबड गोंधळ आहे, फार विचार करायचा गोष्ट आहे. तर व्यर्थ भटकलासी म्हणून माणूस नीट जाण्याचा विचारधारा त्याच्याजवळ शिल्लक राहिलेले नाही, गडबड गोंधळ होतो. त्याकरता आयुष्याचे धन चोरी गेले म्हटल्याप्रमाणे माऊली एवढा मोठा साधना करून माझा जो विचारधारा, माझा जो मोह शिल्लक राहू नये म्हणून समाधी घेता वेळेस शिष्य लोकांना सुद्धा कुठंतरी पाठवून दिले. त्याने ध्यानस्थ बसले, कारण थोडं बी निर्लक्ष झाल्यानंतर मोक्ष मिळू शकत नाही. मोहदिंद मिक्किन बंध मिन्नुंटे रागदिंबेरिन्नु भवबीज मुंटे. तर या मार्गामध्ये 10 दिवस काय होईना, परंतु आपण संपूर्ण टोटल विसरून माऊली 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 गुरुराजा माऊली म्हणत 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 माऊलीपर्यंत येऊन पोहोचलो. किती उपकार म्हणावा माऊलीचं, हा, किती धन्यता म्हणावं. सर्वत्र पाऊस पडतय, सर्वत्र गडबड होतय, परंतु गुरु महाराजांच्या दिंडीवर काय झाले मला माहिती नाही, परंतु भिजलेत का? हा, 2 दिवस पूर पक्क भिजलेत. आपल्या बी पूरं भिजले नाही, आपले पूरं भिजले नाही. आपले एक 10% लोक भिजलेत, 90% लोक भिजले नाही. पुढे तरी पाऊस पडावा आणि मागे तरी पाऊस पडावा, एवढा रक्षा करत मनमत माऊली आपल्याला एवढा रक्षा त्याने केलेले आहे. त्यांच्याकडं आपला पाऊल पडल्यानंतर
त्यांच्या पाऊल ऑटोमॅटिक उचलून तुमच्यापर्यंत पोहोचते, बिलकुल संशय नाही. लक्षात ठेवा. फक्त प्रेम करणं आपल्याला येणं गरज आहे. लौकिक लोकांना सुद्धा प्रेमाची गरज आहे, पशु पक्षीला सुद्धा प्रेमाची गरज आहे, प्राणीला सुद्धा प्रेमाची गरज आहे. परंतु सर्वात प्रेम घेऊन धोका देणारा प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी आहे. कुठल्याही प्राणी अशा प्रकारचा धोका देत नाही. कुत्र्याला पोसा, कुत्रा कधी तुम्हाला धोका देत नाही. मांजराला पोसा, मांजरा कधी धोका देत नाही. इथं आपल्याजवळ एक गाय आहे. सर्व लोक वरडलं तर ती येत नाही. ज्यांनी पोसलेले आहे त्यांनी वरडल्याबरोबर शेतात पडले होते. एक दिवस मी वर थांबलो होतो, गायी शेतात पडले होते. मग म्हटलं हकलून आणा. हकलायचं गरज नाही, मी बोलली की येते म्हटलं. वरूनच हाक मारले. शोभा दीदी वरूनच हाक मारले, गौरी ये म्हटल्या बरोबर तेवढं गवत सोडून शेतातलं एक धाटीला सुद्धा न तुडविता धुराधुरानं तसं येऊन इथं येऊन थांबले. बघा काय प्राणी इतकं विश्वासू आहे. त्याप्रमाणे जगद्गुरु, कारण कमला दीदीच्या गोष्टी बोलल्याशिवाय मला समाधान होत नाही. अर्धवट राहिलेले तुम्हाला बोलतो. मंगल सांगवीचे माताजी, तर जगद्गुरु केदारेश्वर शिरडोणकर महाराज यावेळी अजून जगद्गुरु झाले होते की नाही की मला माहिती नाही. तर 20-22 वर्षापूर्वी मला एक गाय दिले होते. 5 प्रकारचे दान केले होते गुरु महाराजजी. सुवर्णदान, धनदान, गोदान, वस्त्रदान, अजून एक दान पात्रदान, अशा प्रकारचे 5 दान केले होते. ऐकू लागले का सगळे? सुवर्णदान अंगठी केले होते, हातात घातलो. रुद्राक्षी दिले होते, गळ्यात घातलो. पात्र दिले होते, पेटीत घातलं. सगळं वस्तू त्या ठिकाणी घालून आम्ही गाडीमध्ये ठेवलो. आता गोदान गाय दिलेले कुठं ठेवावं आता प्रश्न पडला. शिरोडणमध्ये कार्यक्रम झाला होता, 63 मंडपाची पूजा. गुरुमाऊली आम्हाला हे प्रसाद रूपी गाय दिलेले आहे म्हणून पहिले गोशाळा नव्हता आमचा. त्यावेळे ते गायी घेऊन कसं जाता येते. मंगल सांगवीचे अनेक भाविक भक्त त्या ठिकाणी आले होते आणि माता फार भाविक होते. भाविक असल्यामुळं मी म्हटलं माय हे गायीला घेऊन जा. 25 वर्षाच्या पूर्वीच्या गोष्ट आहे, जवळ आत्ताचा नवं आहे. गाय घेऊन जा. आपण ते गाय माझ्या सोबत कसं येईल, त्याच्या नामकरण कर. नामकरण म्हणजे माहितीये का, त्याला एक नाव ठेव. काय आप्पा तुम्ही सांगा. नाही नाही, तुमच्या मनाला जे काही मनाला येते ते नाव ठेवा. ओमा म्हणून नाव ठेवले त्याने. मग नाव ठेवल्याबरोबर कसं येईल आप्पा? नाव ठेवा, 3 वेळ पाठीवर हात फिरवा, तुझं मागी ते गाय लागणार आहे. टेस्ट करून बघूत म्हणून त्याप्रमाणे ती क्रिया केली. जवळजवळ किती किलोमीटर आहे तुमचे गाव शिरोडहून? 8 किलोमीटर. 8 किलोमीटर गाय पुढी नाही, आई पुढी आहे. त्यांच्या मागे गाय लागलं, घरापर्यंत गेले ते गाय. गावात सोडलं तर शेतामध्ये फक्त गवत खायचं, परंतु पिकं खात नव्हते. अशा प्रकारचे गाय पालन पोषण केली. प्रथम डिलिव्हरी होतं.
प्रथम डिलिव्हरी काय म्हणतात त्याला, हॉस्पिटलला जायचं नव्हतं गायला घेऊन, डिलिव्हरी असल्यामुळं आप्पा आमच्याजवळ किती दिवस ठेवायचं, आता तुम्ही घेऊन जा. परंतु ते गायीचं पालन पोषण कसं केले म्हटलं तर तुम्हाला विचित्र वाटते, फार विचित्र वाटते तुम्हाला. आईचं आणि ते गायीचं एवढा अनन्य संबंध होता त्या ठिकाणी. मी शेतावर जाऊन आलो पुरा त्यांच्या डोंगरावरती, तर अक्षरशः गायीचं दूध सगळे पितात, परंतु गाय आईचं दूध पिले हे प्रथम मी पाहिलं. बघा, त्याला पानं फुटायचं, दूध प्राशन्न केले. तर अशा प्रकारच्या आईचा आणि त्या गायीचा अनन्य संबंध अजून बी छोटे छोटे लेकरं जाऊन त्याला पान करतात, काही करत नाही. खाली वरी आता कोणता तरी गोपूजा असेल तर आम्ही त्या गायीलाच आम्ही बोलून घेतो. जवळजवळ आतापर्यंत किती लेकरं झाले माहितीये का त्याला, 20 लेकरं झाले त्याला, 20 लेकरं. वासरू लेकरं म्हणजे तर माणूस म्हणून समजून घेतील, नाही तर 20 वासरू दिले. परवा आपले हळणीला आम्ही गेलो, ते गोरं दिलं होतं त्यांना, तुम्ही होते की नाही आप्पा. हे चलून चलून 15 वर्ष हे आमच्या जवळ सेवा केले, हे नंदी तुम्ही घेऊन जा. म्हणलं आम्हाला पालन पोषण होत नाही, तुझ्या जवळच राहू दे म्हटलं. तसले गुरं बरेचसे वासरू त्याने आम्हाला दिले. तर अजून बी एक देणार आहे, 21वा अजून एक देणार आहे. आता सध्या पोटात एक लेकरू आहे त्याला, लक्षात आलं का. एवढा सेवा त्या गायीचा आम्हाला घडलं, तर एवढा अतूट प्रेम. अजून बी परवा शिवरात्रीला आले होते माय, आणि ह्याला बघितल्या बरोबर तड दिशी उभा टाकले, आणि जसं आई आणि मुलगी जे गळ्यात पडतात त्या प्रकारे हे दोघं गळ्यात पडून घळघळ रडत होते. म्हणजे प्राणीचा विश्वास आपण अंतःकरणपूर्वक करू शकतो, एवढा प्रेम दिलेले लेकर आम्हाला आमचे विश्वासघात करायला. लक्षात आलं का. विपरीत काल विनाश बुद्धी विनश्यंती. विपरीत काल आहे. आई वडील त्यांना वजा होऊन गेलेले, एवढं प्रेम दिलेले, एवढं पालन पोषण केलेले लेकर आई वडिलांना विसरून चाललेत. म्हणून या प्रसंगी सांगायचं म्हणजे मनुष्य मनुष्याला प्रेम करणे कुठं शिकून घ्यायचं म्हटलं तर आमच्या दिंडीमध्ये तुम्ही शिकून घ्यायला मिळते. काय प्रेम बघावा त्यांचं, किती तुमच्यावर श्रद्धा त्यांचे. त्या डोंगरामध्ये, या नेकनूरच्या डोंगरावरती एवढा पाऊस पडत असताना सुद्धा तो भक्त कधी विसरला नाही. तेवढा घनघाट डोंगरामध्ये सगळं साहित्य आणून सगळ्याला गरम गरम चहा ते पाजवीत असतात. आणि कुठेही वाटावर तुम्ही बघा, भूक लागून मी परेशानी होऊन गेलो आप्पा म्हणून कोणीतरी हात वर करून सांगा मला. या ठिकाणी आम्हाला भयानक भूक लागला होता, कोणी आम्हाला अन्न दिला नाही, हे भावनाच त्या ठिकाणी नाही. एवढा सेवा करणारे म्हणजे त्यांच्या प्रेम असल्याशिवाय, भक्ती असल्याशिवाय हे होऊ शकते का मला सांगा. आप्पांना बघून मी परेशान होऊन गेलो. अरे तुम्ही असं का करता, करू नका तसं, जाऊ दे. कधी कधी असं बघा, सर्व कसं निघतात, रास करता वेळेस त्याच्यामध्ये कोणतं तरी एक काळा राहते की नाही, टोटल तसंच राहते का काजळ म्हणतात का, एक बी काजळ राहू नये मला तर कसं होईल. तसं होणारच. आमचं काम आहे सेवा करायचं. परंतु यांना वाटलं
आम्ही किती प्रेमानं किती भक्तीनं आम्ही आणलो, तसा गडबड झाला म्हणून त्यांना खंत वाटला असेल, तरी सुद्धा काही खंत मानायचा नाही. हे चलत राहणे, घरामध्ये असलं तरी बी चालणार आहे, मठामध्ये असलं तरी बी चालणार आहे, डोंगरात असलं तरी बी चालणार आहे. सगळं गडबड गोंधळ होणारच आहे. गोंधळ होणार आहे म्हणूनच त्यांना ढकलून आणायचं इथपर्यंत. आता 3 वर्ष चालली एक माता आमच्या सोबत, त्या विड्यामध्ये त्यांच्या भेट घालून दिलो. 2 वर्ष एवढा सतावली आम्हाला. एकाचा गटोडा एकाला, एकाचा गटोडा एकाला, एकाच्या गटोडा एकाला करून टाकला. सागर माता, सागर राहते तर हा गोदावरी. बघा नाव बी पक्का आहे, सगळ्याला माहिती. सतावण्यावरचा नाव जास्त पक्का आठवण ठेवते तुम्ही. लक्षात आलं? जे सतावले पाहिजे. ए मत कहो खुदा असे म्हटल्याप्रमाणे काय म्हणतात, दोस्त से दुश्मन अच्छा है, जलकर भी नाम लेता है. हा, दुश्मन दोस्तचे अच्छा आहे, दोस्ताचा आठवण जास्त येते. काही दुःख दिलेले व्यक्तीचा आठवण येते, त्रास दिलेले लोकांच्या आठवण. फूलों से कांटा अच्छा है, दुश्मन को थाम लेता है. दोस्त से दुश्मन अच्छा है, जलकर भी नाम लेते हैं. आठवण काढत राहते, आठवण काढत राहते, आठवण काढत राहते. माणसाचं नाव सांगत नाही. आदिलाबाद मध्ये एक मोठा प्रोग्राम घेतला होतो. वेळाचे अभाव आहे तरी सुद्धा प्रवचन करायला मला बी वेळ मिळत नाही, त्यासाठी उद्या बी गोंधळ होईल. आदिलाबाद मध्ये आमचा प्रोग्राम होता. 5 दिवसाचा आमचा प्रोग्राम, योगा कार्यक्रम घेतला होता. तर घेता घेता एक माणूस माईक काढून घेतला. आप्पा मला बोलायचं आहे म्हणले. मला बोलायचं आहे. बोला म्हटलं, बोला. आता ते भांडण झाले होते त्या दोघांच्या. कुठं? बाहेर. पुरं बाहेर भांडण झाला होता. तो भांडण झालेले माणूस काय म्हणला होता, तुला झोड्यानं हाणतो म्हणला होता. कोणाला? एक माणसाला जोड्यानं हाणतो म्हणलेले माणूस कुठेही पत्ता नाही, म्हणून घेतलेले माणूस माईक घेतला होता. फाल्याने माणूस मला जोड्यानं हाणतो म्हणला म्हणून माईक घेऊन सांगू लागले. इज्जत कोणाचं चाललंय हे बी कळत नाही का तुम्हाला? तिथं गुप्त रीतीमध्ये तिकडं काय झाला होता. एवढा लोकांना सांगून घ्यायचं काय गरज आहे? अशा प्रकारचे काही आपल्या दुःख देणारे जे लोक आहेत. हॅलो, भूक लागले म्हणून बंद केले का? ठीक आहे. काही लोक हुशार राहतात. ओम ओम, इथं आवाज येऊ लागले. ओम ओम, तिकडे चालू आहे का बघा. ओम ते द्या, नाही तर बराच वेळ गला जायचं असलं तर नाटक करतात. कसं? एक लेकरला घेऊन येतात, त्याला जोरात चिमटा देतात, चरारा चिरकते. आता ते बाईला जायचं राहते, माय लेकरला घेऊन झाले. हा, तेवढंच पाहिजे होतं मला बी म्हणून. हे लोक बी माईक बंद करून टाकतात. त्याला जेवायचं आहे. ठीक आहे, असो, पूर्ण करतो थोडक्यामध्ये. मी बोलत बसले की देहभान विसरून जातो मी कधीही. तरी सांगायचं म्हणजे विश्वासघात म्हणजे जळणारा जो लोक आहे, दुश्मन जो लोक आहे, त्यांच्या आठवण जास्त आपण काढतो. प्रेम करणाऱ्या लोकांना आम्ही विसरून जातो. एक राजा, छोटासा उदाहरण देऊन विराम करतो. एक राजा सांगितले, राजाचा मुलगा होता, तुम्ही जाऊ नका म्हणून राजे बी बोलले, कोणी सगळे काय बोलले, नाही मी एकटा जाणार. सोबत कोणाला तर घेऊन जा. नाही मी एकटाच जाणार आहे जंगलमध्ये. बरेचसे सांगितले. राजांचा मुलगा कोणी ऐकत नाही. त्याने तो गेला जंगलात. जाता
एक वाघ बघितले. वाघ म्हणजे कळलं का? वाघ बघितल्याबरोबर भयानक भीती वाटला त्याला. पळत 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 गेला. ते बी हळूहळू ह्यांच्या मागे लागले त्याला. आणि झाड चढायला येत नसलं तरी सुद्धा त्यावेळी ऑटोमॅटिक माणूस झाड चढतो. तड 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 झाड चढलं आणि ते वाघ तिथं बसले. आणि वर गेल्यानंतर वर बघतो तिथं एक करडी गेल्यानंतर करडी ते केस राहतात बघा अंगावर. अस्वल वरी ते बी हात असा करून ते बी बसले तिथं झाडावर. वरी अस्वल बसलेले आहे, खाली वाघ बसलेले. वरी गेले की त्यांनी ढकलून टाकते आणि खाली आलं तर हे खाऊन टाकते. कसं करावं थर 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 कापत होत. ते अस्वल म्हटले, भिवू नको, मी आहे ना, भिवू नको, तुला मी काही करत नाही. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला भियायचं गरज नाही, तुला मी काही करणार नाही, आरामशीरी बस. ते वाघ गेल्यानंतर उतरून जा. कोण दिली हिम्मत? अस्वल. 1 तास 2 तास 3 तास वाट पाहत पाहत बसला. त्यावेळे अस्वल म्हटले, काय म्हणून, मला झोप यायलाय, तू थोडं जागृत राहा आणि झाडावर तुला झोपायला जमत नाही, त्याकरता मी झोप घेतो, तू जागृत राहा. ठीक आहे, झोपी जा म्हणलं. थोडं झोपी गेल्याबरोबर वाघ म्हटले, हे त्यांना कशासाठी तुला सोडले तुला माहिती नाही. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांना तुम्हाला काहीच करणार नाही. माझा भीती पोटी त्यांनी गप्प बसलेले आहे. मी निघून गेल्यानंतर तुला तो सोडणार नाही. आता त्यावेळी त्यांनी काय म्हटलं, मग काय करू, तुला मी काही करू शकत नाही. तू काय कर, हळू जाऊन त्याला ढकलून टाक. कोणाला? अस्वलला. तू ढकलला ना, मी त्याचं बघून येतो आणि तुला काहीच करत नाही, तो आनंदाने तुला घरला जातोय. हळू गेला. विश्वास कोणाचे केले? ते जे हिम्मत दिले होते त्याला अविश्वास केला. जो धोका देणारा होता त्याचा विश्वास केला. हळू जाऊन हात लावायला ते उठले झाले. अस्वल म्हणाले, सगळ्या प्राणीला विश्वास करता येते, परंतु मनुष्य प्राणीला विश्वास करता येत. तरी सुद्धा तुला माफ करतो, काळजी करू नको. एवढा तू केलं तरी सुद्धा तुला माफ करतो, परंतु आता मी झोपणार नाही म्हणले. कधी काय करतोस काय सांगता येत नाही. म्हणजे फार अवघड होऊन गेलेले. यासाठी कलियुग हा कलंकाचा युग आहे. नेकी करना दरिया में डालना, इमानदारी करावं, विसरून जावं. आणि याच्या मदतीसाठी मी पैसे दिलो आप्पा, ते वापिस देणं गेले असं म्हणून कधी म्हणायचं नाही. गेले खड्ड्यात म्हणायचं. ಕೊಟ್ಟಿದ್ದು ತನಗೆ ಬಯಚಿಟ್ಟಿದ್ದು ಪರರಿಗೆ ಅದಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಕೊಟ್ಟಿ ತೆನಬೇಡ, ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಕೆಟ್ಟಿ ತೆನಬೇಡ, ಅದು ಮುಂದೆ कट्टिट्ट बुद्धी सर्वज्ञ. म्हणून जे दिलेले आहे ते तुमचं आहे समजून घ्यायचं, विसरून जायचं, दुःखी व्हायचं गरज नाही. त्याकरता या ठिकाणी अनेक भाविक भक्त तन मन धन सेवा या ठिकाणी केलेले आहे. तर हे वैभव निर्माण करण्यामध्ये शिवकुमारप्पा खोब्बा लातूर यांनी फार सुंदर अशा 17, 18, 20 लाख रुपये खर्च करून हे 7 रूम त्यांनी तयार केलं. तर
हे बाकीचा जो बिल्डिंग आहे हे जवळजवळ टोटली 3.5 कोटीचं मालमत्ता आहे, काही कमी नाही. परंतु एवढं उभा करणं म्हणजे काही साधी गोष्टी नाही. तर त्यांच्या सहयोगानं या ठिकाणी हे बिल्डिंग उभा राहू शकलं. परंतु एकमेव व्यक्ती त्यांनी मेहनत केलेली आहे, परंतु ह्याला पैसा मात्र हे टोटल बसलेले लोकांचं या ठिकाणी लागलेलं आहे. त्यामध्ये हे भजन मंडळीचं सुद्धा सहयोग त्या ठिकाणी लागलेले आहे. यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. निष्काम भावनेनं हे सेवा केलेले लोक आहेत. तर या ठिकाणी अनेक काही भक्तांचं या ठिकाणी सांगायचं असून सुद्धा मी या ठिकाणी जास्त काही सांगू शकत नाही. तर आवाज बसलं तरी सुद्धा या भक्ताला बघून ऊर्जा भरून येते. अनेकांचे कंठ या ठिकाणी बसलेले आहे, तरी सुद्धा आम्ही जबरदस्ती करून खंडेरावाला उभा करू लागलो. तर खंडेराव कधी कधी मेंढर राखायला बी जाते, कधी कधी मंदिरला वाजायचे, नंतर कधी कधी मेंढर राखायला जाते. म्हटलं माणसं आहे तिथं मंदिर आहे तर मंदिराचं घे म्हटलं. डोंगरावर घ्या किती काय नाही, माळावर मेंढर राहते, हे खाली मंदिर राहते. तरी सुद्धा त्यांच्या मुखातून आवाज बाहेर पडल्याबरोबर कोणीतरी दोन का होईना परंतु उभा टाकून या ठिकाणी नाचायला सुरुवात करतात. तर त्या प्रकारच्या किती सुंदर जुळविलेले आहे ते पद. तर अशा प्रकारचे अनेक कलाकार या ठिकाणी आज भरपूर तुम्हाला चान्स मिळायला पाहिजे होतं. तरी सुद्धा एक 50% कलाकार या ठिकाणी गीत गायलेले आहे. अजून आपले धाराशिव तिथून काही भक्त आलेले. मी म्हटलं महाराजांना, मला विचारले होते जागाचं उपलब्ध होईल का. आतापर्यंत माझा मुखामधून नाही म्हणून शब्द कधीच येत नाही. यारे लहान थोर, गोर गरीब श्रीमंत या ठिकाणी भेदभाव या ठिकाणी नाहीच. प्रत्येकाला सिंहासन घालून या ठिकाणी बसलेले नाही. कमिशनर साहेब आले होते इथे या ठिकाणी, कमिशनर साहेब आले होते की नाही, येऊन दर्शन करून गेले. तर मी म्हणलं चलत आलेत का, नाही कमिशनर साहेब बोले बरोबर गाडी सोडून दिले म्हणे खाली. तर इथपर्यंत येऊन दर्शन आशीर्वाद घेऊन गेलेले आहेत. तुमचे भजन कशाला आम्ही रुकावट करावं म्हणून त्याला दर्शन देऊन आम्ही पाठवून दिलो. सांगायचं म्हणजे या ठिकाणी मोदी आला तरी सुद्धा इतकंच खालीच बसावं लागते, दुसरं कोणीच याच्यापेक्षा पुढे मी सांगतो. सर्वांना समदृष्टीने न्याहाळे. समदृष्टी या भाव मनमत मौली या ठिकाणी व्यक्त केलेले आहे. त्याकरता लोहा धाराशिवून आलेले सर्व भक्तांना ज्या ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी तुम्ही विश्रांती घ्या. एक दिवस तर असं झाला होता, भयानक पाऊस पडला होता. गेल्या वर्षी की का पलीकडे वर्षी, पलीकडल्या वर्षी एवढा पाऊस पडला होता, एवढा पाऊस पडला होता, आडवा तिडवा मारले होते पाऊस. तरी सुद्धा पाऊल ठेवायला सुद्धा जागा त्या ठिकाणी आम्हाला मिळत नव्हतं. काहीतरी वस्तू पाहिजे होतं, यांना खाली जा म्हणून म्हटलं तर त्याला 2 तास लागले खाली जायला. आखरी भेटल्याने वापिस आले. तर सांगायचं म्हणजे किती बी तुम्ही वाढवा परंतु माणूस कमी पडणार आहे. आता आपले राचप्पा हैदराबाद फार सुंदर सेवा करणारे आहे. आता आपले लेक्चरर साहेब बोलत होते, उळागड्डे साहेब, मी बी 1 दिवसाचा सेवा करतो या ठिकाणी अन्नक्षेत्रामध्ये. यांनी म्हटलं अन्न देणारे भरपूर झाले परंतु छत्र देणारे कमी पडू लागले. अजून नदीमध्ये नदीच्या पलीकडे अजून 15-20 फीट आम्हाला जागा उपलब्ध होणार आहे नदीपर्यंत जायला. तर तेही बी 4 मजली उचलण्याचा विचार आपण करू लागलो. त्याच्यामध्ये तुमचा सहयोग लाभू दे आणि लोकांना निवारा होऊ दे असं म्हणून त्यांनी या ठिकाणी भावना व्यक्त केलं. पूर्वीच आम्हाला हे माहिती असेल तर वरच्या जो शेड आहे ना, शेड घालत नव्हता, अजून 1-2 मजली करून
वरी शेड टाकला तर तुम्ही 50 मजली केलं तर बी सुद्धा हे कमीच पडणार आहे. आम्ही किती करलं तरी बी आम्ही तेवढ्यामध्ये सहयोग देऊ शकत नाही. तरी सुद्धा माऊलीचा कृपा आशीर्वाद झाले तेवढं प्रसाद घेण्यासाठी का होईना परंतु या ठिकाणी आश्रय मिळावा म्हणून आम्ही विचार करून हे कार्यक्रम हाती घेतलेले आहेत. अच्छा. आणि प्रतिवर्ष आपल्याला मी या ठिकाणी बरेचशे लोकांचा सेवा करून घेतो आणि पहिला त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतरच आपल्याकडं त्यांनी लक्ष लावलेले आहे. आता रत्नागिरीला बघा येता येता बघितलं तर बाजूला एवढा भारीचं बिल्डिंग त्यांनी केलं. प्रत्येक ठिकाणी बिल्डिंग आपण पाहतो. त्याप्रमाणे आपले शिवराजजी सोनाळकर पाटील, शिवराज शंकरराव पाटील सोनाळकर, त्यांनी 7वी की 4थी शाळा शिकले की नाही मला माहित नाही. त्यावेळेला त्यांनी निघून गेले होते मुंबईला. काही काही हिस्ट्री मला सांगितलं, हिस्ट्री सांगत बसत नाही, परंतु भयानक गंभीर परिस्थितीमध्ये त्यांनी आम्हाला गाठ पडलं आमचं त्यांचे. तर पूर्णपणे तुम्हाला मी सांगू शकत नाही, कारण एवढं त्यांनी सेवा केले. त्या अवस्थामध्ये मी म्हटलं एक न एक दिवस तुम्हाला हे वैभव संपन्न तुम्ही होणार आहे म्हणून. सतीपती एवढं प्रेमळ मनाचे आहेत. आणि आहे का झोपी गेले सोनाळकर पाटील? आहे का? ठीक आहे. तर त्याने दररोज आमच्या कॉन्टॅक्टमध्ये लाईव्ह आहे की तसंच आहे? आता लाईव्ह प्रोग्राम चालू आहे आणि दर दिवस लाईव्ह प्रोग्राम तुम्ही पाहत आहात. आणि लाईव्ह प्रोग्राम पाहून सुद्धा काही काही लोक आम्हाला काय म्हणतात फोन पे आणि ऑनलाईन पे केलेले आहेत. खुश होऊन तिथंच बसून त्यांनी प्रोग्राम बघू लागले. आता प्रोग्राम अनेक लोकांनी पाहू लागले. तर एवढा परिस्थिती असलेले तो शिवराजजी, तर त्या ठिकाणी आता थोडं प्रगती करत करत आता दुर्गानगर चौरस्त्यामध्ये जवळजवळ 12 कोटीचं बिल्डिंग बांधलेले. 12 कोटी, 5 कोटी तर ते जागाच आहे, जमीनच 5 कोटीच आहे. तर त्या ठिकाणी वैभव निर्माण केला आणि लिफ्ट बसविलं आणि सगळं करून आम्हाला सगळ्या लोकांना आमंत्रण दिले. भजन मंडळी वगैरे तुम्ही आले ते का? भजन मंडळी आलं तर त्या माणसाने ते लिफ्टच चालू केलं नाही. लिफ्ट चालू होतं, कामगार जात होते येत होते, परंतु त्यांनी मात्र लिफ्ट मध्ये बसलेले नाही. 4-4 मजली जाणे येणे करायचं. आपण थोडं काम करायचंय. म्हटलं काय, पहिला लिफ्ट पूजा करा, आम्हाला सोपं होईल. म्हणजे काय लिफ्ट चालू नाही का? चालू आहे, परंतु मी बसलं नाही त्याच्यामध्ये. मग कस काय? तुम्ही गेल्याशिवाय आम्ही त्याच्यामध्ये जाणार नाही. ठीक आहे, जाऊन पूजा केलो, बटन मारलं, बसलो, भुई दिशी वर गेले. तसं इथं बसवायचं आम्हाला बी, इथं बी बसवाय. हे म्हातारे लोक परेशान आहेत, हे कशाला एवढं उंच बांधले म्हणून आम्हाला शिवे देवलेले ते लोक. त्यासाठी छोटासा आपण या ठिकाणी वर जाणं खाली येणं करायचं आहे. करंट गेलं तर मध्यंतरी त्याच थांबायचं, इकडी बी नको तिकडी बी नको. आता हैदराबाद सिटी आहे, कसं तरी होईल. इथं जनरेटर बी बंद, करंट बी बंद, आणि तिथंच आम्ही इथंच, असं होते, अवघड होईल. तर आम्ही लिस्ट चालू करून वर गेलो. अजून ते आमच्या सोबत आला नाही. मी म्हणलं कस काय तुम्ही बसना? नाही तुम्ही जाऊन या म्हणलं, तुम्ही लिफ्ट पाठवून द्या खाली वर जाऊन. म्हणलं ठीक आहे, वर गेलो, अजून खाली लिफ्ट गेलं. मी म्हणलं कस काय येणं गेले, अजून थोडं काम आहे म्हटलं. नंतर त्याच्यामध्ये त्यांच्या आईला त्यांच्या वडिलाला बटन मारून अजून वर पाठवून दिले. अजून बी ते आलं नाही. मला कस काय आलं नाही अजून? नंतर विचार केलं, का हो असं का करायला तुम्ही, कस काय येणं गेले? नाही हो, अजून महत्वाचा माणूस आहे म्हणले. नंतर सगळं भजन मंडळीला पाठवून दिले. नंतर त्यांनी वरी आले. बघा किती भावना आहे त्यांची. तर एक पाळणा बांधले होते, त्या पाळण्यावर महाराजजी तुम्ही बसा म्हणले. बसून मला हलविले, 4थ्या मजलीवर हलविले. आपण थोडं खाली उतरा. मला कस काय?
अजून थोडं काम आहे म्हणलं. आई वडिलाला बसविले, पाळणा हलविले, घळ घळ रडत होते आई वडील. मी भाग्यशाली आहे माऊली, अशा सुपुत्र माझा पोटी आले म्हणून मी भाग्यशाली हे म्हटलं. नंतर तर बसावं की नाही, भजन मंडळीला बसून सुद्धा झोका खेळविलं. अशा प्रकारच्या सेवा करणारे शिवराजजी प्रतिवर्ष या पौर्णिमेला लागणारा खर्च टोटल एकमेव व्यक्ती या ठिकाणी अन्नक्षेत्र चालवत. त्यासाठी जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. अखंड अन्नक्षेत्र कंटिन्यू मध्ये या ठिकाणी, आज म्हणून नाही, आता मध्यंतरी काळामध्ये तुम्ही आला तरी सुद्धा या ठिकाणी प्रसादाचा व्यवस्था आहे. त्या ठिकाणी फक्त वरण भात तुम्हाला खायला मिळेल, कारण चपाती वगैरे करण्यासाठी माणसांचं फार अवघड आहे. तर नित्य नियमाप्रमाणे 12 महिना 24 तास या ठिकाणी प्रसादाचा व्यवस्था आम्ही आयोजित केलेल्या आहेत. त्याकरता अन्नक्षेत्रामध्ये जवळजवळ अनेक लोकांनी 11 हजार रुपये, मेंबर जवळ 40 लाख रुपये या मठाच्या नावानं जमा आहे. त्या इंटरेस्टवर चालते, ते बी तुम्हाला सांगावं लागतं. तर अजून याच्या टार्गेट 40 लाखाचा व्याज किती येते माहिती आहे का तुम्हाला? 30,000 रुपये येते. 30,000 म्हणजे दररोज एक माणसाचा मजुरी म्हणलं तरी सुद्धा 500-600 रुपये त्यालाच जागते. परंतु 400-500 मध्ये काही होत नाही. तरी सुद्धा अनेक एक एक व्यक्ती स्मरणार्थ, वाढदिवसाच्या निमित्त आणि सालगिराच्या निमित्त 11 हजार रुपये देऊन मेंबर होऊ लागलेले आहेत. जसं जसं मेंबर वाढत जाणार तसं तसं येते या ठिकाणी आटम, चपाती वाढणार, भाजी वाढणार, भात वाढणार, वरण वाढणार. पैसे वाढलं तर ते वाढणार, ते वाढणं गेलं तर फक्त वरण भात राहणार, दुसरं काहीच नाही. तर एवढं अपेक्षा तुम्हाला करतो. सर्व कलाकारांचा सुद्धा हितचिंतन करून, कोणाचा नाव न घेता, आणि आज आपले त्यांची एक ओळख करून देणं फार गरजेचे आहे. लास्ट कृष्ण सुदामा सारखा आमचं नातं आहे. तर पाटील, रवींद्र पाटील माझं क्लासमेट आहे, आणि आमच्या क्लासमेटमध्ये जवळजवळ मुस्लिम समाजाचे 1-2-3 होते, आणि इतर समाजाचे 1-2-3 होते, लिंगायत समाजाचे 4-5 होते. अशा प्रकारचे 7-8 आम्ही क्लासमेट होतो, पहिलीपासून 10वी पर्यंत. आणि 10वीला आम्ही तिकडी इकडी भटकून गेलो. परंतु तेव्हापासून, लहान असल्यापासून आतापर्यंत तेवढंच भावना ते रवींद्र पाटील आमच्यावर त्यांनी ठेवलेले आहेत. तर तुमचा जे मध्यंतरी सत्कार केले होते ना तरनळीला, जवळजवळ 3-4 वर्षापासून त्यांच्या सत्कार सोहळा होते. सत्कार करून 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 ते थकले नाही, परंतु करून घेणारे माणसं थकून गेले. तेवढा भक्तांचा सत्कार त्या ठिकाणी केले, आणि दस्ती टोपी वगैरे व्यवस्था करून. तर तेवढंच नाही, नंतर उभा करतो त्यांना एक मिनिटामध्ये. तर मी जवळजवळ आमचं घर सोडून, माझं घर सोडून 1982 मध्ये मी घर सोडलो. 82 मध्ये घर सोडल्यानंतर माझा पत्ता नव्हता. काही वर्ष बेपत्ता. महाराज मरून गेले, मुत्या मरून गेले. मुत्या म्हणत होते, छोटा असला तरी मी मुत्या म्हणायचं कर्नाटकमध्ये. तर गेले, कुठं गेले की कुठं गेले की कुठं गेले. आखरी पत्ता लागणारच, जिवंत असल्यावर पत्ता लागणार आहे. नंतर आम्हाला हुडकून काढलेत. परंतु माझ्या अकाउंटमध्ये त्या काळामध्ये 2 की 3 लोड कांदा विकून पैसा मी अकाउंटमध्ये ठेवलं होतं. लक्षात आलं का? माझ्या नावानंच पैसे होते. तर त्या आमच्या बहिणीचे लग्न ठरलं, आणि पैसा तर त्यांच्याकडं नाही. आणि त्या काळामध्ये जवळजवळ 2 लाख रुपये माझं, आता जवळजवळ 83च्या गोष्टी 2 लाख रुपये माझ्या नावानं होते. तर आता किती होत असेल तर तुम्हाला विचार करा, 2 कोटी तर होतील आता. असे भाव त्यावेळेला शोधून काढल्यानंतर मला काय गरज आहे, मी विसरून बी गेलो होतो त्या गोष्टी. नंतर सही वगैरे करण्यासाठी आम्ही गेलो होतो, तदनंतर मी तिकडे गेला नाही. तर नंतरचा जो काळ,
यांना असं वाटलं ज्या ठिकाणी माऊली जन्म घेतलेले आहे त्या ठिकाणी गुरुमाऊली नसेल, सर्वत्र त्यांनी उजाला देऊ लागले, परंतु आमच्या गाव अंधारा पडू लागले. ज्या ठिकाणी जन्म घेतला त्या ठिकाणी उजाला नाही. त्याकरता माऊलीला कसंही करावं आणावं म्हणून एक हट्ट करून एक दिवस मला जबरदस्ती करून गुलबर्गाला घेऊन जाऊन हायवेवरती 1 एकर त्यांच्या नावाचा जमीन माझ्या नावानं करून टाकली. बर केलं तर केलं, तेवढ्याला सोडला नाही. तर परवा अजून कार्यक्रम होत. आता माझा जन्म ठिकाणा गुलबर्गा जिल्हा म्हणजे आता कलबुर्गी जिल्हा, कलबुर्गी म्हणतात, गाणगापूर जवळ. तिकडी गाणगापूर बी तेवढंच आहे, इकडी कलबुर्गी बी तेवढंच आहे. मध्यभागी तो गाव आहे चिक्कमेळकुंदा म्हणून. त्या ठिकाणी आम्ही जन्मल्यापासून माझ्यावर त्यांच्या निरीक्षण आहे. आमच्या परीक्षा बी आहे. त्या लहान असताना परीक्षा पास होत 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 मनमत माऊलीपर्यंत येऊन पोहोचलोत. नंतर त्यांना वाटलं या ठिकाणी माऊलीला बोलून घ्यावं म्हणून 1 एकर जमीन दिलं. आता सर्व काही मित्र परिवार मिळून जवळजवळ 50-60 लाखाचा बिल्डिंग त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. आता त्याचं उद्घाटन आहे. त्याच्या उद्घाटनाला कोणाला बोलून घ्यावं काही कळणं गेले. संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की जय. ओम हर 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 हर. ठीक आहे, उद्घाटनाच्या वेळेला सुद्धा असं या प्रकारचे आपण आवाज काढूया आणि माऊलीचा आशीर्वाद आम्हाला लाभलेले आहे. तर रवींद्र पाटील या ठिकाणी येऊन तुम्ही त्यांना दर्शन द्या. लक्षात आलं का? इकडे या. तर पाटील साहेब आमच्यापेक्षा लई हुशार होते शाळेमध्ये. तर मी लिहिण्यामध्ये हुशार होतो आणि आठवण ठेवण्यामध्ये हुशार होते. आणि पोलीस कॉन्स्टेबल होऊन सेवा त्यांनी केलेली आहे. रिटायरमेंट झालेले बी आहे. रिटायर्ड झाले म्हणून भरपूर आमच्या सोबत त्यांनी वेळ काढलं. आम्ही लहान असल्यापासून एवढा आम्ही सेवा केलो. आता तुम्ही बी सुद्धा महाराज व्हा, आमच्या सोबत 2 महाराज होऊन सेवा करू म्हणून बोललो. तर रवींद्र पाटील साहेब, तर या ठिकाणी सर्व भक्तांना प्रसन्नता त्यांनी केल्यामुळं या ठिकाणी अजून एक क्लासमेट आला होता, ते झोपी गेले की काही माहिती नाही, परंतु ते बी पाटील आहे. तर रवींद्र पाटील यांच्या जीवनामध्ये सद्गुरु माऊलीचा कृपा आशीर्वाद निरंतर लाभो म्हणून या ठिकाणी त्यांच्या या ठिकाणी सत्कार करायचा आहे. सकाळी शिवराज सोनाळकरांचा सत्कार सकाळी आपण करूया एवढा अपेक्षा व्यक्त करतो. आणि अजून कोणाचं नाव घेतला नसेल तर खंत मानू नका. मनमत स्वामीला माहिती आहे, तुमच्या सगळ्यांचा सेवा केलेले मनमत माऊलीला माहिती आहे. संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज सद्गुरु शिवानंद शिवा. किती वाजले? महाराज सकाळी बोला तुम्ही. अजून एक गोष्ट, महत्वाचा गोष्ट बोलतो तुम्हाला. ज्यावेळी आमच्या लाईन थांबला होता या ठिकाणी, हे सगळं माता मंडळी याच्यामध्ये नवीन आल्याबरोबर ते वस्त्र घेतले. आमच्या लाईन मध्ये थांबल्यामुळं लाईन थोडं बिघडले. त्याला सुधारायचा प्रयत्न तुम्ही केलात तरी सुद्धा थोडासा पुढे गेल्यानंतर लाईन लागल्यामुळं त्या लाईन मध्ये कमिटीचे जो अध्यक्ष पळत येऊन
आप्पा सगळ्या दिंडीचा वाट मी पाहणार नाही, दिंडी यायचा अगोदरच तुम्हाला पहिला नंबर देतो म्हणून देऊन टाक. सगळ्या दिंडीला आम्हाला निरीक्षण करायचं गरज नाही, एवढा परफेक्ट पास कोणी होऊ शकत नाही असं म्हणून म्हणतात. तर माऊलीचा आशीर्वाद सुद्धा आम्हाला या ठिकाणी लाभलेले आहे. तुम्ही पास केलात, बरेचसे वस्त्र धारण करून. आज धाराशिवचे भक्तांना मी बघितलं, आमच्यामध्ये सुद्धा थोडं मिळतं जुळतं आहे त्यांच्या बी कपडा. तर या ठिकाणी मिळतं जुळतं असल्यामुळं तुम्हाला जवळ घेतलेत, नाही तर तिकडे हकलपट्टी करत होते तिकडे. आमचेच हे म्हणून ठीक आहे, हसण्यासाठी बोललो तरी विश्रांती घ्यायचं आहे. आणि उद्या एक दिवस तुम्हाला राहायचं आहे, कारण सर्व मातांना या ठिकाणी उद्या सेवा करायचंय, वाढायचंय, सगळ्यांना वाढायचंय. फक्त स्वयंपाक वगैरे करायचं गरज नाही. स्वयंपाक करणारे आचार्य लोक भरपूर या ठिकाणी आलेले आहेत आणि फक्त वाढायचं काम करा. आणि प्रसाद स्वीकारलेले भक्तांनी स्वच्छ ताट धुवून त्या ठिकाणी ठेवा आणि परिसरामध्ये घाण होता कामा नये, जास्त वेस्टेज होता कामा नये, एवढा लक्षात घेऊन. अन्न हा परब्रह्म आहे, लिंगायत लोकांसाठी तर महाप्रसाद आहे. गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ वारी आहे. त्याकरता अशा प्रकारचा प्रसाद आम्ही टाकून दिलो तर एवढा मोठा पाप दुसरं कोणती होत नाही. किती पाहिजे तेवढा घ्यायचा, प्रसाद ग्रहण करायचा, स्वच्छ धुवून ठेवायचा. संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज की. तमलूरच्या गाडी, फक्त तमलूरचे जो लारी परवाच्या दिवशी पहाटे परवाच्या दिवशी पहाटे आपला गाडी जाणार. कारण उद्या तुम्ही सकाळी उठल्याबरोबर गेल्यानंतर इथं सेवा करणारे कोणी राहत नाही, म्हणून घरी गेले की अजून तुमचं किरकिरी राहणार आहे, नवराम फेरात सगळं शिवे देणार आहे. त्याकरता उद्या एक दिवस आनंदानं आमच्या या मठामध्ये विश्रांती घ्या. तमलूरच्या गाडीबद्दल बोलू लागलो. अजून काय बाकीचे जाणारे असेल तर तुम्ही जाऊ शकता, एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द विराम करू. आरती शिवाला नीलकंठ नाम झाला, करो आरती शिवाला नीलकंठ नाम झाला. हो पावन केले जगाला, करो आरती शिवाला नीलकंठ नाम झाला. ओ आरती शिवाला नीलकंठ नाम झाला. ब्रह्मा पूज्य झालं, करो आरती शिवाला नीलकंठ नाम झाला. ओ नीलकंठ नाम झाला. देवत्व दिले हरीला, आत्मलिंग रावणाला, आत्मलिंग रावणाला, करो आरती शिवाला नीलकंठ नाम झाला. शिवाला नीलकंठ नाम झाला.
मनो न पूजती शंभो महादेवाला शंभो महादेवा करो आरती शिवाला कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सीतं नमामि भवं भवामि हर ओम यज्ञेन यज्ञमे